नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. मी तुम्हाला छान अशी अंडा करी दाखवणार आहे. एकदम झटपट बनणारी, एकदम सोपी पद्धत, पण खायला एकदम टेस्टी. तर थोडंसं वाटण बनवून घ्यायचं. तर इथं मी 7-8 मिरी घेतलेले आहेत, 5 लवंग घेतलेले, थोडी दालचिनी तुकडा, 2 हिरवी वेलची, सुकं खोबरं, कोथिंबीर, लसूण घेतलेले, अद्रक घेतलेले. सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार प्रमाणानुसार घ्यायचं. आणि जे खडे मसाले कमीत कमी वापरायचे. त्याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं. गरज पडली तर थोडंसं पाणी वापरायचं. तेल टाकायचं. इथं 2 तमालपत्र घेतलेले, बारीक कट केलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं. तो कांदा व्यवस्थित परतवला गेलेला गॅसच्याच कमी करायचा. आता यामध्ये आता हे जे वाटण बनवलेलं टाकायचं. हे वाटण कच्चं, त्यामुळे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. कच्चेपणा जाईपर्यंत, छान असा सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचं. परतत असताना त्यामध्ये हळद टाकायची, चिकन मसाला, घरगुती काळा मसाला परतून घ्यायचं. यामध्ये आता थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही. पाणी टाकल्यावर थोडंसं परतून घ्यायचं. वाटण छान असं परतून झालेलं, छान असा रंग आलेला. यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं. तर हे पाणी टाकून झालेलं, गॅसच्याच वाढवायचे. आता चवीनुसार मीठ. इथं उकळी आलेली, गॅसच्याच आता परत मंद करायची. इथं 2 अंडे उकडून त्याची साल काढून असं कट करून घेतलेले. यामध्ये आता हे अंडे सोडायचे. मंद आचेवर 5 मिनिटं राहू देऊ. इथं 5 मिनिटं झालेले, गॅस बंद करायचा. बारीक कट केलेली कोथिंबीर. छान अशी ही एक करी तयार झालेली. एकदम सोपी पद्धत, पण खायला एकदम टेस्टी अशी. नक्की बनवून पहा या पद्धतीने. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.